काय प्रश्न आहे तुमचा? सगळे जे काही देतात भगवंत देतात. तर भगवंत चाणक्य नीतीमध्ये एक नीतिशास्त्रामध्ये 5 गोष्टी असतात जन्मातच. त्या पूर्वकर्मानुसार. तुमचा जन्म कुठं होणार आहे? तुमचं रूप कसं असणार आहे? तुमचं ज्ञान कसं असणार? धन कसं असणार आहे? आणि मृत्यू कसा असणार आहे? पूर्वकर्मानुसार निश्चित असते. आणि त्या कर्मानुसार तुम्हाला ते भेटत असते. तर तुमचा प्रश्न असा आहे की भगवंत सगळे देतात तर भक्ती का देत नाहीत? तर याला उत्तर असं आहे की भगवंत आपल्याला स्वतंत्र देतात. जसं उदाहरण देतो की भगवंताने द्राक्षे बनवले, बरोबर? पण ते द्राक्षाचे लोक काय करतात माहिती आहे का? द्राक्षे खाण्यासाठी असतात ना, त्याची वाईन करून पितात. मग याच्यात भगवंताचा दोष आहे का? मग तुम्हाला जी वस्तू दिलेली आहे त्याचा उपयोग कसा करतात? भगवंतानं आपल्याला दिले रिमाइंडर करण्यासाठी, पण आपण भगवंताची भक्ती करून सोडून काय करतो? जर द्राक्ष खाण्याच्या ऐवजी वाईन पितो, तसं भक्ती करण्याच्या ऐवजी आपल्याला त्या स्वतंत्राचा उपयोग कशात करतात? जर ते स्वतंत्र देऊन नियंत्रित केलं असतं, तर तुम्हाला भगवंत भोग करायला आम्हाला काही चान्स नाही, आम्हाला आमच्या मनासारखं जीवन जगायच भेटलं नाही. भगवंत म्हणतात तुला स्वतंत्र आहे, तुला काय करायचं कर. तुला जेव्हा वाटलं तेव्हा ये, जेव्हा नाही वाटलं तर फिरत राहा. त्याच प्रकारे भगवंताचे. म्हणून आपल्या स्वतंत्र इच्छावर नाही का भगवंत आपल्याला देतात. आणि का बरं येतात? त्याचं मेन कारण महाभारतामध्ये प्रश्न विचारला आहे की दुर्योधनासमोर नाही का भगवंत होते, तरी भगवंत त्याला भक्ती का नाही दिली? तर तिथे प्रश्न विचारला आहे गीतेमध्ये सुद्धा की भगवंत हे कळतंय सगळं पाप आहे, तरी तुझ्याकडे काय नाही. तर भगवंत काम ऐशा क्रोधेशा रजगुण समुद्भवा महाशनो पापमा नित्य न वैरिना, की काम ऐशा क्रोधेशा, भगवंताकडनं काम, इच्छा, क्रोध आणि काम ऐशा क्रोध रजोगुणासमोर, रजगुणामुळं आपण भगवंताकडे जात नाही. महाशनो महापापमा नित्य न वैरिना, सगळ्यात मोठं पाप आणि तो वैरी आहे आपला. म्हणून रजोगुण आणि काम क्रोध सोडला त्या दिवशी भगवत भक्तीकडे येणार. रजगुण आणि काम क्रोध नाही सोडला तर भक्तीत कधीच येऊ शकत नाही. याचं उदाहरण आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा.